ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, परिस्थिती राजा पांडवांचा निर्वंश करण्याकरता अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र टाकलं होतं आणि त्या परिस्थितीत राजाला भगवंतांनी सुदर्शन चक्र टाकून कुठं राखलं होतं? आईच्या पोटात. आणि ज्या भगवंतांना आईच्या पोटामध्ये परीक्षित राजाला राखलं आणि त्या परीक्षित राजाकडून काय चुकी झाली? शृंग ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सरपट घातला. एकच चुकी झाली. आणि मग त्या चुकीचं प्रायचित त्याला त्याच्या मुलांना शाप दिला का तू 7 दिवसात मरशील. ज्याने माझ्या बापाच्या गळ्यात घातलाय तो मरण. आणि मग ज्या वेळेला परीक्षित राजा घरी आला, त्याच्या डोक्यात जो आणि तिचं धनाचा कमावलेला मुकुट होता तो खाली काढून ठेवलो. त्याचे डोळे उघडले का मी पाप केलं. पाप किती केलं होतं? एकच. आणि त्या पापाचं प्रायचित म्हणून त्यांनी अनेक लोकांना बोलावलं, साधूंना बोलावलं. आणि मग तिथं त्यांनी म्हण आता हा कोण आहे? शंकर. शंकराचा अवतार कोण आहे? सुखमणी. आणि त्या सुखाला तिथं आला आणि त्याला 7 दिवसात उपदेश केला आणि त्याची मरणाची भीती गेली आणि त्याचा जन्म मरणातून त्याची मुक्तता केली. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम. त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकण्याकरता 7 दिवसामध्ये त्याला उपदेश केला. आणि तीच परंपरा आपले जे पूर्वज आहे, पूर्वज आपल्या प्रत्येक गावामध्ये 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह बसवतो. आणि 7 दिवस आपण त्यांनी एकच चुकी केली होती, पण आपण अशा हजारो चुका करतो. आणि मग त्या चुकातून आपल्याला तरुण जाण्याकरता 7 दिवस का होईना आपल्या शेतकरी धर्मामध्ये वेळ मिळत नाही कामाला. म्हणून या पौष महिना किंवा मार्गशीर्ष महिना किंवा फाल्गुन महिना या तिन्ही महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये काय हरिनाम सप्ताह बसवतात. आणि मग त्यावेळेला तिथं आपण कथा कीर्तन पोथ्या ऐकतो, मन एकाग्र होतो आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतो. आणि असा हा हरिनाम सप्ताह प्रत्येक गावात सुरू आहे आणि करतात. तर कृपा करून तुम्ही जा, तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या. आणि परिस्थिती राजाची एकच चूक होती, पण आपल्या हजारो चुकी आणि आपण अनितीनं अनेक वागतो. त्या चुका सुधारण्याकरता आपल्या पूर्वजांनी हा हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. खरंच किती मोठी परंपरा आहे. ही परंपरा जपा आणि हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.